दीपमाला काळे त्यांचं संपूर्ण नाव काळे नियम 7(1) नुसार जळगाव शहर महानगरपालिकेच्या प्रथम 2.5 वर्षासाठी श्री चौधरी मनोज सुरे हे उपमहापौर पहिल्यांदा म्हणजे गणपतीरायांना वंदन करून मी आज हा माझा इथला 4 सांभाळलेला होता. त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे संकटमोचक आदरणीय नामदार गिरीश भाऊ, शहराचे आमदार राजू मामा, खासदार ॲडव्होकेट निकम साहेब, खासदार स्मिताताई, आमदार मंगेश दादा, खासदार रक्षाताई, नामदार संजयजी सावकारे, आमदार अमोलदादा जावळे, बंडूदादा काळे, महायुतीचे घटक पक्षाचे नामदार गुलाब भाऊ, आमदार किशोरप्पा, आमदार चंद्रकांतजी सोनवणे, आमदार अमोलदादा, आमदार चंद्रकांतजी पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अप्पासाहेब गुलाबरावजी देवकर, आमदार अनिलदादा पाटील, माननीय संजय नाना पवार, माजी आमदार मनीषदादा व महायुतीतील सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ नेत्यांचे व तळागाळातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या आशीर्वादाने आज माझी जळगाव शहर महापालिका महापौरपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी सगळ्यांचे मनापासून खूप खूप आभारी आहे. 2.5 वर्षाच्या लोकल बॉडीची स्थापना झाली असून नागरिकांच्या दैनंदिन समस्यांचे झालेले उद्रेक निवडणुकीच्या काळात आम्ही सर्व नगरसेवकांनी अनुभवले आहे. शहरातील मूलभूत सुविधांना ते केंद्र व राज्य शासनाचे विविध योजनांचे 3-13 वाजलेले असताना ह्या सगळ्या कामांना रुटीनवर आणण्याचे काम मी येत्या काळात करणार आहे. मूलभूत सुखसोयींना प्राधान्यक्रमाने मार्गी लावणं हा माझा प्रथम अजेंडा राहणार आहे व रस्त्यांचे अपूर्ण काम जे राहिलेले आहेत ते मी पूर्णत्वाला नेणार आहे. मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण, हॉकर झोन वर इमिजिएट कामास मी प्राधान्य देणार आहे. माझी सगळ्या इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडिया माध्यमातून सर्व जळगावकरांना मी हे सांगू इच्छिते की कोणीही मला शॉल, श्रीफर किंवा पुष्पगुच्छ घेऊन सत्काराला येऊ नये अथवा मला सत्कारालाही बोलू नये. My first preference will be to solve all the basic problems of the Jalgaonkars. And I believe actual field work is important. माझे माहेर आणि सासर दोन्ही जळगाव असल्यामुळे माझी नाळ ही शहराची जुळलेली आहे. इथल्या समस्यांची मला जाणीव आहे व हे सर्व समस्यांना मी कसं मार्गी लावण्याचं हे माझा पूर्ण प्रयत्न राहणार आहे आणि नागरिकांच्या मदतीची आणि सहकार्याची मी अपेक्षा करते. सक्सेस कॅन बी अचीव्ड बाय अ टीम वर्क. माझ्या भावी वाटचाली आणि ऍक्टिव्हिटीजची माहिती देण्यासाठी वेळोवेळी मी आपल्या सर्वांशी संवाद साधत राहील आणि माझ्यासोबत जे माझे सहकारी नगरसेवक आहेत त्यांनाही मी सांगू इच्छिते की मला त्यांची नेहमी सहकार्य लाभत राहो, म्हणजे त्यांच्या सहकार्यानेच आपण काहीतरी करू शकतो आणि जळगावचा विकास हा करू शकतो. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आधी मी शिवसेनेतर्फे आपले उपमुख्यमंत्री साहेब अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि आज मला उपमहापौर म्हणून इथं माझी निवड झाली आहे. तर आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब असतील, या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री गुलाबराव पाटील साहेब असतील, आमचे सर्वच आमदार साहेब असतील, चंद्रकांतजी सोनवणे असतील, किशोरप्पा असतील, आपले सर्व आमदार आणि भाजपाचेही सर्व आमदार आणि तसेच आपले जिल्हा प्रमुख असतील, तसेच आपल्या महिला जिल्हा प्रमुख असतील, भाजप सेनेचे दोघी आणि माझे गुरुवर्य शांभव कोकटा ज्यांच्यामुळे मी नगरसेवक होऊ शकलो आणि आज या पदावर येऊ शकलो,
ते माझे गुरुवर्य शांभव कोकटा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे आपल्या नवीन आलेले सर्व नगरसेवक ज्यांच्यामुळे मी आज या महापालिकेत उपमहानगर प्रमुख महापौर म्हणून निवडून आलो, त्यांचे सर्वांचे आभार मानतो. 70ही आणि ते 5ही, कारण की त्या लोकांनी बिचाऱ्यांनी कोणी फॉर्म भरला नाही, त्यांचे आभार मानतो. तर आज आम्हाला इथं संधी दिली आहे आपल्या शिवसेनेतर्फे आणि त्या संधीचं सोनं आम्ही निश्चित करू आणि जळगाव शहराचा कसा विकास होईल ते आम्ही लवकरात लवकर आमच्या पद्धतीने पालकमंत्री असतील, आपले शहराचे राजूमामा भोये असतील, त्यांच्याही मदतीमुळे, मामांच्या मदतीमुळे मी उपमहापौर होऊ शकलो आणि निश्चितच पुढे येणाऱ्या काळात आम्ही चांगल्या पद्धतीने जळगाव शहराचा विकास करू. मी माझ्या प्रभागात म्हटलं तर काम विकास म्हणजे आम्ही सगळी पुस्तिका छापली ती, प्रभागाचा विकास हाच आमचा ध्यास, तर जळगाव शहराचा विकास हाच आमचा ध्यास राहणार आहे. मी असेल, महापौरताई असतील, निश्चित सगळे मिळून आम्ही प्रभागाचा आणि जळगाव शहराचा निश्चितच विकास करू. सगळ्या नागरिकांना